काय प्रशासनातर्फे सोय करण्यात आली आणि इथल्या ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्यावर काय? खरं तर ज्यावेळेस 17.5 मीटरपेक्षा जास्त पाणी लेवल होते त्यावेळेस बदलापूर शहराला धोका निर्माण होत असतो. आज सध्या 18-19 मीटरच्या आसपास पाणी लेवल आहे. एक 50 ते 60 घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. 250 ते 300 लोकांना नगरपालिकेने शिफ्ट केलेलं आहे. त्या लोकांची खाण्याची, पिण्याची, राहण्याची व्यवस्था नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. नगरपालिकेमार्फत 24/7 आपत्ती व्यवस्थापन कक्ष चालू आहे. कुठल्याही नागरिक कधीही नगरपालिकेला फोन करू शकतो. आवश्यक ती माहिती, अपेक्षित माहिती, मदत नगरपालिकेकडून घेऊ शकतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आताच 23 जवानांचं एनडीआरएफचं पथकही बदलापूरमध्ये दाखल झालं आहे. ते पथकही आमच्या मदतीसाठी उपलब्ध आहे. शिवाय नगरपालिकेचे फायरच्या 2 टीम आहेत. आमच्या प्रत्येक टीममध्ये 30-30 लोक आहेत. त्याही टीम आमच्या लोकांच्या मदतीसाठी सतर्क आहेत आणि आमची नगरपालिका 24 तास आपत्तीला तोंड देण्यासाठी. आज सकाळपासूनच आपल्याला बदलापूर शहराला जी उल्हास नदी पाठीमागे वाहते तर तिने इशारा पातळी सकाळी क्रॉस केली होती आणि दुपारी 11-12च्या दरम्यान धोका पातळी सुद्धा तिने क्रॉस केलेली होती. जी लेवल 17.5 मीटर आहे ती 19 मीटर पर्यंत गेलेली होती. परंतु सध्या पडणाऱ्या पावसाचं शहरामध्ये आणि वरती होणाऱ्या कर्जत कसारा साईडला होणाऱ्या पावसाचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळे नदीची पातळी कमी झालेली आहे. तत्पश्चात एक लोकांना जे काही आहे लो लाईन एरियामध्ये राहणारी पब्लिक आहे, पाठीमागे आपण बघतो चाळी आणि प्रबेले आहेत, तर त्या ठिकाणी प्रशासनाने बीएसयूपीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी एकूण 250 ते 300 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण त्यांना राहण्याचं वगैरे सगळी अरेंजमेंट केलेली आहे. तसेच सकाळी 6:30-7च्या दरम्यान जेव्हा वॉर्निंग लेवल आली त्यावेळेस आपण दोन्ही आपल्या फायरच्या टीम शहरामध्ये फिरून अँटोनी स्कूल, एअरसन शाळा, पाठीमागे रोजरी स्कूल आहे त्या शाळांना पाठवून आणि त्या सुटी देण्याचं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार सांगितलं. त्यामुळे शाळा सुद्धा सकाळीच क्लोज करण्यात आल्या त्या. आणि पूर्ण जो लो लाईनचा एरिया आहे रमेशवाडी, हेंद्रेपाडा, अंजलीनगर, बॅरेज रोड त्या ठिकाणी सुद्धा सकाळपासून अनाउन्समेंट सुरू होती. या ठिकाणी सुद्धा जेव्हा ह्या पुराच्या नदीने रोड क्रॉस केला त्या ठिकाणी आपण पूर्ण रस्ता पोलिसांच्या मदतीने बंद केलेला आहे. त्या ठिकाणी संपूर्ण नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार दुपारी ज्या ठिकाणी एनडीआरएफ 30 जणांची तुकडी सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. सर्व बचाव साहित्यानिशी त्यामध्ये बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग हे सर्व साहित्य त्यांच्याकडे सुद्धा आहे. आपल्या सुद्धा फायरच्या दोन्ही टीम आपण तैनात सकाळपासून उल्हास नदीच्या या तीरावर ठेवलेल्या आहेत. सर्व रबरच्या बोटी, स्पीड बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग हे सगळ्या प्रकारचं बचाव साहित्य या बदलापूरकरांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आलेलं आहे. पाऊस आता कमी झालेला आहे, लेवल कमी झाली आहे, त्यामुळे नक्कीच संकट कुठले ओढवणार नाही अशी एक आशा आहे.